बाईंनी विचारलं ना तर सांग सदावरती शिवला गेला. ए बोरकर, जॉली लावायची का? नाटक एकदम सुंदर. म्हणजे आता 50शीतल्या आम्ही बायका, त्यामुळे आम्हाला ते खूपच भावलंय. कारण सोबत नवरे असे आणखीन मजा आली असती. पण सुमित सरांनी पहिल्या हाफमध्ये एकदम सिक्सर, आणि त्यानंतर चिन्मयी मॅडमनी जे केलंय ना, अफलातून अफलातून. म्हणजे हॅट्स ऑफ. आम्ही फॅन होतोच लहानपणापासून. म्हणजे आपले फास्टर फेणेपासून आम्ही सुमित सरांचे फॅन आहोत. पण हे जे आहे ते अफलातून नाटक, आणि खूप छान नाटक, भरभरून प्रतिसाद मिळेलच. अतिशय मनाला भिडणारा विषय आहे. I am 28 आणि for me to relate to somebody in their 50s and I'm also a counselor, तर त्यांनी ज्या पद्धतीने एक सेन्सिटिव्हली हा विषय मांडलेला आहे, दोन्ही जे काउन्सिलर्स ऑन स्क्रीन दाखवलेत त्याच्यामध्ये जी काही त्यांनी सेन्सिटिव्हिटी दाखवली आहे, असं फार कमी बघायला मिळतं आणि फार छान भावलं. त्यांनी जे काही मांडलं त्याच्यामध्ये इट जस्ट फील्स लाईक द एंटायर 3 hours was a story that just touched each and every person in the audience. मैत्रिणी ऐक जरा काय सांगतो हवा तुझ्या माझ्या मनातल्या बघ सुळल्यात. मनातली बायको आणि मनातला नवरा होता. बऱ्याच वर्षांनी मराठी नाटक पाहिलं, पण असं बऱ्याच वर्षांनी बघितल्यासारखं वाटलं नाही. अगदी घरातले प्रसंग होते. ॲक्टिंग तर नो डाऊट ते तर स्टेजवरचे राजा आणि राणीच आहेत. पण खरं सांगावं तर खरंच सगळे नवरा बायको काही वर्षानंतर एकमेकांना विसरतात. तर हे नात्यांची आठवण करून देणारं नाटक होतं. खूपच छान. जस्ट टू ॲड, ह्या लोकांनी पण 25 वर्ष हल्लीच कंप्लीट केली आहेत. थँक्यू. मराठी रंगभूमी तर समृद्ध आहे, पण आता जी नवीन नवीन नाटकं येत आहेत त्यांनी ती आणखीनच उत्तुंग यशाची शिखरं मिळवणारे असं वाटतंय आम्हाला. आणि हे नाटक अतिशय सुंदर. प्रत्येकाचा अभिनय, आता काय सांगायचं सुमित राघवन आणि चिन्मयी सुर्वेंबद्दल, त्यांचा अभिनय तर खूपच सुंदर. पण तरुण जोडी जी आहे त्यांचा पण अभिनय छान आहे. आणि आम्हा 50शीच्या जोडप्यांसाठी असंच प्रत्येक क्षणाला वाटत होतं की काहीतरी आमच्याचबद्दल चाललेलं आहे. कुडोस टू ही दोस्ती तुटायची नाही. छान छान नाटक होतं. एकदम मजा आली बघायला. आम्ही दोघं थोडे हसलो, थोडे रडलो, एकमेकांकडे टोमणेसुद्धा मारले बघता बघता. आणि त्याच्यानंतर सुमित सरांनी पण चांगली ॲक्टिंग केलेली आणि चिन्मय मॅडमने एकदम चांगली ॲक्टिंग केली. त्यांना माझ्याकडून भरपूर चांगल्या शुभेच्छा आणि याचे 100 आणि 500 प्रयोग व्हावे ही इच्छा. खूप छान आहे. खूप मनोरंजन झालं. सुमित राघवन तर नेहमीच ऑल टाईम फेवरेट आहेतच, आणि चिन्मयी मॅडम पण. एकूणच नाटकाची संहिता पण खूप छान आहे. विचार करायला लावणारी आहे. नाटक खूपच सुंदर वाटलं. आणि जे आजच्या 50शीतल्या स्त्रिया ज्या आज अनुभवत आल्या आज त्यांच्या लाईफमध्ये, की जे जगत आल्या, खरंच म्हणजे ते असं वाटत होतं की ते जणू काही हे आमच्यासाठीच आहे. आणि एवढे छान छान बारकावे होते ना. आज आम्हीसुद्धा त्या गोष्टी शोधतोय की आज आपल्याला इथे ह्या गोष्टींची गरज आहे. आज आम्ही ह्या ह्याच्यातनं फेजमधून गेलेलो आहे, तर ते वास्तविकतेला जोडलेलं गेलेलं असं वाटलं आम्हाला खूप. आणि खरंच खूपच सुंदर आहे त्यांचं दिग्दर्शन, त्यांची मांडायची पद्धत आणि त्यांचे संवाद अतिशय अप्रतिम आहेत. आणि मला खूप 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 आवडलं ते नाटक. त्याच्यात फर्स्ट टाईम असं माईक घेऊन बोलतो आहे. पण ओमकार, हा जो विषय तुम्ही लिहिलात आणि ह्या विषयाची संकल्पना जी तुमच्या डोक्यातून जी आली आहे ती अतिशय म्हणजे काहीतरी वेगळी संकल्पना आहे. एखादा 50 वर्षाचा एखादा जोडपं जेव्हा असा डिवोर्सचा विषय घेतो आणि एखादा जो नवरा असतो तो काम करता करता त्याच्या कामात तो दमलेला असतो, पण त्याला ह्या गोष्टी कळत नाहीत. पण आज समज माझं स्वतःचं वय आज 52 का 53 वर्ष आहे आणि मी हे विचार करता, मी पण माझं नोकरी करताना कधी माझ्या मिसेसचा कधी असा विचार केला नाही. मी आज नाटकातून उठता थोडासा हा विषय माझ्या डोक्यात क्लिक झाला. म्हणजे आपलं पण हा विषय करावा लागेल की आपल्याबरोबर जी आपली पत्नी असते की आपल्यामागे तिची पण काहीतरी एक विचार संकल्पना असते की तिला पण काहीतरी आयुष्यात वरती यायचं. तर हा विचार पण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा जो विचार तुम्ही मांडले खरोखर तुझं कौतुक करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे 2 ॲक्टर सुमित राघवन आणि त्यांच्या मिसेस
ह्यांच्या ॲक्टिंगमध्ये म्हणजे ह्यांची ॲक्टिंग तर तुम्ही म्हणालात, परंतु एक माणूस म्हणून त्या दोघांचं राहणीमान, त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारातून मिळणारी आपल्याला संकल्पना ही खरोखर घेण्यासारखी आहे. तरी आणि नाटक अतिशय सुंदर लिहिलं आहे, त्याचं सादरीकरण पण एकदम सुंदर झालेलं आहे. त्यांच्या मागची सगळी टीम आणि तुमच्या सगळ्यांचे त्याला लागलेले मेहनत ही खरोखर कौतुकास्पद आहे. थँक्यू गुड, व्हेरी गुड, थँक्यू. अन्न वस्त्र निवारा हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपल्याला शारीरिक या गरजा आहेतच आणि ते भागवण्यासाठी आपण आयुष्यभर कार्य करत असतो. पण त्याहीपेक्षा मौल्यवान आणि महत्त्वाचं असतं ती म्हणजे आपली मानसिक भावनिक गरज खरं म्हणजे. आणि जेव्हा नवरा बायकोसारखं अत्यंत कोमल आणि अत्यंत सुंदर असं नातं असतं तेव्हा भावनिक गरजा पूर्ण होणं एकाच्या आणि दुसऱ्याच्या दोघांच्याही एकमेकांकडनं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे फार अतिशय ब्युटिफुली प्रेझेंटेड आहे या नाटकामध्ये की नुसतंच प्रेम असणं आणि प्रेमाचा एवढा सगळा गवगवा झालेला आहे सगळीचकडे. आणि लव या शब्दाचं फारच मोठं स्तोम माजवलं आहे खरं म्हणजे. तर खरं म्हणजे अतिशय नाजूक अशी ही भावना असते ती म्हणजे आदर. आणि ते अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतनं ती जाणवते एकमेकांना की ही व्यक्ती समोरची मला खरोखरच आदर करते का फक्त स्वतःच्याच आयुष्यात मग्न आहे. तर फार महत्त्वाचा विषय. अनेक वर्ष हा झटत आलेली स्त्री आहे या विषयासाठी आणि पुढेही होणार आहेत हे अशा विषयाबाबतीत बोलणं. पण फार छान सादरीकरण केलं आहे सुमित राघवन आणि चिन्मयी दोघांनी. नाटक सुंदर होतं. सगळ्यांचीच ऍक्टिंग एकदम बोध चांगली घेणार होती. होतं नाटक. काहीतरी चांगला या पिढीला त्यांनी बोध घ्यावा असं नाटक. अतिशय सुंदर, सगळ्यांची ऍक्टिंग सुंदर आहे आणि सगळ्यांचं म्हणजे काम आणि सगळ्यांची टायमिंग एकदम उत्तम आहे. आताच आम्ही नाटक बघून आलो. माझ्या आईने एक 5-6 शब्दात ह्या नाटकाचं एक सार केलेलं आहे तयार. सहज सुंदर अभिनयाने सुटती प्रश्न जनमनांचे, सुटती प्रश्न जनमनांचे. सहज सुंदर अभिनयाने सुटती प्रश्न जनमनाचे. एकदम एक्सलंट होतं. इतका गहन विषय होता पण त्यांनी इतक्या छान प्रकारे तो मांडला आणि खूप छान सादरीकरण आणि सुमित राघवन आणि त्यांची ॲक्टिंग आणि इवन मी म्हणीन ते जे काउन्सिलर होते असे काउन्सिलर खरंच आयुष्यात असावेत. म्हणजे कोर्टापर्यंत जाण्याची गरज नाही पण असे काउन्सिलर आपल्या आयुष्यात असावेत. खूप अप्रतिम नाटक आहे. खास करून मला सुमित आणि चिन्मय हे तर प्रशस्त म्हणजे पहिल्यापासूनही आवडतात. पण चिन्मय मॅडम मला जास्त आवडते आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला त्यांच्यासारखंच बनायला जास्त आवडेल. त्याच्यामुळे मला हे खूप नाटक आवडलेलं आहे. आणि त्यांनी नवऱ्याबद्दल म्हणजे नवरा आणि बायको ह्यांनी कसं राहायला पाहिजे आणि कसे ॲडजस्टमेंट करून राहत आहेत हे फार महत्त्वाचं आहे. एकमेकांना ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यातून कळते की प्रेम लग्न झाल्यानंतर की फक्त नुसतं नवरा बायकोचं नातं न असता त्याच्यामध्ये मैत्री हे पण आलं पाहिजे. हे खूप सुंदर त्यांनी कॉन्सेप्ट लिहिलेलं आहे आणि म्हणून मला ते आवडलं. खूप सुंदर होतं नाटक. अतिशय आवडलं आहे. सगळ्यांची कामं अतिशय उत्तम होती. खूप छान म्हणजे सुमित राघवन सर आणि बाकी त्यांच्या टीमने खूप छान काम केलं आहे. आम्ही दोघं पण रिक्वेस्ट करणार सगळ्याला की आवर्जून हे नाटक बघा. खूप हार्ट टचिंग आहे आणि खूप म्हणजे इट्स व्हेरी रिअलिस्टिक टॉपिक आहे. प्रत्येक कपलसाठी हा आवर्जून बघण्याचं नाटक आहे. सुमित राघवन हैज़ बिन माई फेवरेट. मेरे को मराठी इतना नहीं आता है बट आई अंडरस्टैंड एवरी बिट ऑफ इट and it is only because of him that I came here, but I would request everybody to come here, see this. It's very important for the relations also and definitely you learn something from what you see. नाटक खूप छान आहे. आजच्या पिढीने आवर्जून पाहावं, वेळ काढून पाहावं असं नाटक आहे. रिलेटेबल आहे. काही डीप इमोशन्स टच करतं नाटक ज्या आपण जनरली अवॉइड करतो. वेळ नाही आहे, खूप बिझी आहोत ह्या कारणाने. पण आपल्या जोडीदारासोबत आवर्जून वेळ काढून बघा असं हे नाटक आहे आणि घरी जाऊन त्या मुद्द्यांवरती नक्की त्यांच्याशी बोला. थँक्यू सो मच. मैत्रीण ऐक जरा